नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान मोदींनी माझ्यावर विश्वास ठेवून जबाबदारी सोपवली आहे. मी आज कार्यभार स्वीकारलाय. शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं वक्तव्य. पंजाबमध्ये एकही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. आपच्या काळात पंजाबमध्येही पेपरफुटी झाली. या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं प्रत्युत्तर. 21 वर्षाच्या व्यक्तीला मंत्री होण्याची परवानगी मागणार. जनरेशन झेड मधील एखादा नेता शिक्षण मंत्री असेल. रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य. युवा शक्ती जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र आली म्हणून हा विजय झालाय. यापुढे अन्याय झाला तर हीच युवा शक्ती उभी राहील. रोहित पवार यांचं वक्तव्य. इंदापूरमध्ये महसूल क्लास 1 दाम्पत्याच्या विवाहात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी धरला अंतरपाठ. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेत्यांनी दाखवलेल्या आपुलकीचे सर्वत्र कौतुक. आम्ही दिलेले 1500 रुपये महिला शॉपिंगवर खर्च करतात. पैसे टाकल्यानंतर मार्केटमध्ये महिलांची गर्दी वाढते. आदिती तटकरेंच्या वक्तव्यानंतर वाद उद्भवण्याची शक्यता. भिवंडीच्या डोळखाम चोंढे परिसरात पाण्याच्या प्रवाहात 5 मुलं वाहून गेली. तिघांना वाचवण्यात यश. 2 मुलांचा शोध घेण्याचे बचाव कार्य सुरू. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मीराबाई चाणूचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रम. मीराबाईंनी महिलांच्या 48 किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात 85 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रम रचला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथे लग्नाचं आमिष देऊन शारीरिक शोषण करत लग्नास नकार दिल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी नागरिकांचा रस्ता रोको. दक्षिण युरोपच्या जंगलात भीषण आग. हजारो लोकांचे आपले घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण. स्पेनची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.